आता आपण समजून घेणार आहोत एन्थॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन किंवा एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. एन्थॅल्पी म्हणजेच काय? एन्थॅल्पी इज नथिंग बट चेंज इनटू ए हीट. हीटमध्ये झालेला चेंज जो काय होतो ॲट कॉन्स्टंट प्रेशर झालेला असतो. आणि फेज ट्रान्झिशनचा अर्थ काय? फिजिकल स्टेट त्या ठिकाणी काय होते? चेंज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा सॉलिड फॉर्ममधलं डस्टर आहे, याला मला कन्वर्ट करायचं आहे लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजेच काय? सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड ह्या दुसऱ्या फिजिकल स्टेटमध्ये करायचं. हे कन्व्हर्जन जर मी कॉन्स्टंट प्रेशरला केलं आणि हे कन्व्हर्जन चालू असताना जर मी टेम्परेचर त्या ठिकाणी चेंज नाही केलं तर अशा वेळी त्याला आपण काय म्हणणार आहे? एन्थॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे थोडक्यात काय? एका फिजिकल स्टेटमधला सबस्टन्स दुसऱ्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे आणि त्याचं एका फिजिकल स्टेटमधून दुसऱ्या फिजिकल स्टेटमध्ये कन्व्हर्जन होत असताना जो काय हीटमध्ये चेंज आपल्याला बघायला मिळेल त्यालाच काय म्हणायचं आहे? एन्थॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये कोणकोणत्या एन्थॅल्पीजचा समावेश होतो बघा. फर्स्ट आहे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? जो आपण सबस्टन्स घेणार तो सॉलिड असणार आहे, त्या सॉलिडला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लिक्विडमध्ये. नेक्स्ट आहे ते एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. याच्यामध्ये आपण घेणार सुरुवातीला लिक्विड आणि ते कन्वर्ट आपल्याला करायचं आहे सॉलिडमध्ये. थर्डमध्ये एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. या ठिकाणी आपण घेणार लिक्विड, त्याला कन्वर्ट करायचं आहे वेपरमध्ये. नेक्स्ट आहे एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. या ठिकाणी आपण वेपर घेणार, वेपरला कन्वर्ट करायचं आहे लिक्विडमध्ये. लास्ट कोणतं? एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. या ठिकाणी आपण काय करणार आहे? सॉलिड घेणार आणि सॉलिड डायरेक्ट आपण कन्वर्ट करणार कशामध्ये? वेपर. वेपर किंवा आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? वेपरऐवजी फिजिकल स्टेट कोणती आलं पाहिजे? गॅस ही फिजिकल स्टेट आली पाहिजे. इथं आता आपल्याला क्लिअर होईल बघा. फेज ट्रान्झिशन म्हणजे आपण ह्या फेज काय केल्या? चेंज केल्या. कशा चेंज केल्या? जेव्हा एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असते त्यावेळी आपण सॉलिड फिजिकल स्टेट कन्वर्ट करतो कशामध्ये? लिक्विडमध्ये. फ्रीजिंगच्या वेळी लिक्विडला कन्वर्ट करतो सॉलिडमध्ये. त्यानंतर वेपरायझेशनच्या वेळी लिक्विडला कन्वर्ट करायचं वेपरमध्ये. कंडेन्सेशनला काय करायचं आहे? वेपरला कन्वर्ट करायचं लिक्विडमध्ये. आणि सब्लिमेशनला काय करायचं आहे? सॉलिडला कन्वर्ट करायचं आहे वेपरमध्ये. वेपर म्हणजेच किंवा कोणती फिजिकल स्टेट? गॅस या फिजिकल स्टेटमध्ये करायचं आहे. आता हे सगळं करत असताना 3 कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी अगदी परफेक्ट डोक्यामध्ये ठेवायला लागतील. ह्या सगळ्या एन्थॅल्पीज करत असताना जो सबस्टन्स असणार त्या सबस्टन्सचं जे अमाऊंट घ्यायचं आपल्याला, मग सबस्टन्सचं प्रमाण ते किती घ्यायचं आहे? सबस्टन्स किती घ्यायचं आपल्याला? 1 मोल हा सबस्टन्स घ्यायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना, हा चेंज होत असताना म्हणजेच काय? सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असताना लिक्विड सॉलिडमध्ये असेल किंवा लिक्विड गॅसमध्ये असेल, गॅस लिक्विडमध्ये असेल किंवा सॉलिड डायरेक्ट गॅसमध्ये असेल. अशी जी काही ट्रान्सफॉर्मेशन होतात म्हणजे जशी फिजिकल स्टेट ही बदलत असताना टेम्परेचर त्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? कॉन्स्टंट. टेम्परेचर चेंज न होऊ देता हा आपल्याला चेंज करायचा, हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काय प्रेशर असणार आहे ते प्रेशर सुद्धा काय ठेवायचं आहे? कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ह्या आपल्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन फिक्स राहतील. या कन्सेप्ट आता आपण डिटेलमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन करू. सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होऊन जातील. एक्झाम्पल म्हणून आपण काय घेतलं? फ्रीजमधला बर्फ घेतला. बर्फाचा तुकडा आहे फ्रीजमधला, जो आहे किती? 1 मोल. किती घेतला आपण? 1 मोल हा क्रिस्टल घेतला, बर्फाचा आईस घेतला. टेम्परेचर या ठिकाणी किती असणार आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि फिजिकल स्टेट या ठिकाणी कोणते आहे? कोणते आहे? सॉलिड स्टेटमध्ये. काय केलं मी? याला मी हीट प्रोव्हाइड केली. काय केलं? हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर इथं मला फिजिकल ट्रान्झिशन बघायला मिळालं किंवा फिजिकल स्टेट बदललेली बघायला मिळाली. जे इथं सॉलिडमध्ये होतं ते कन्वर्ट झालं कशामध्ये? लिक्विडमध्ये. म्हणजे हे लिक्विडमध्ये इथं कन्वर्ट झालं. तर लिक्विडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ह्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सुद्धा किती आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे इथं टेम्परेचर काय झालं नाही? चेंज झालेलं नाही. फक्त चेंज काय झाली? फिजिकल स्टेट जी अगोदर काय होते? सॉलिड होती ती कन्वर्ट झाली कशामध्ये? लिक्विडमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं जे या आईसवर असेल किंवा या ठिकाणी असणाऱ्या ह्या लिक्विडवर असेल, हे प्रेशर दोन्ही ठिकाणी कसं आहे? सेमच आहे. म्हणजे इथं
प्रेशर पण चेंज झालं नाही, कारण हे ॲटमॉस्फिअर म्हणजे ज्या लॅबमध्ये आपण तो एक्सपेरिमेंट करू त्या लॅबमधलं प्रेशर त्या ठिकाणी बाहेरून एक्झर्ट झालेलं असणार आहे. म्हणजे इथं प्रेशर पण कॉन्स्टंट आहे, टेम्परेचरसुद्धा कॉन्स्टंट झालेलं आहे. फक्त झालं काय, एक फिजिकल स्टेट जी सॉलिड होती ती कन्वर्ट झाली कशामध्ये, लिक्विडमध्ये. आणि हा चेंज होत असताना या ठिकाणी जो काय एन्थाल्पीमध्ये चेंज झाला, कारण डेल्टा एच म्हणजे आपण काय दाखवतो, चेंज इन एन्थाल्पी. या ठिकाणी एन्थाल्पीमध्ये जो चेंज झाला त्यालाच म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. कारण फ्युजनचा अर्थ काय, एखादा सॉलिड मेल्ट होणं, म्हणजे त्याला फ्युजन म्हणायचं. मेल्टिंग हा शब्द इथं का वापरला नाही, सायंटिफिक वर्ड कोणता आहे, फ्युजन हा सायंटिफिक वर्ड आहे. आणि जर आपण हे आईसच्या बाबतीत विचार केला तर 1 मोल आईचं 0 डिग्री सेंटीग्रेडला लिक्विडमध्ये जर का रूपांतर व्हायचं असेल तर या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ फ्युजन किती वापरली जाते, 6.01 किलोजूल पर मोल. 6.01 किलोजूल एवढी हीट हे काय करतं, आईस काय करतं, ॲब्झॉर्ब करतं. ही झाली पहिली कन्सेप्ट कोणती, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग म्हणजे काय, आता मला काय करायचं, हे जे लिक्विड आहे ते लिक्विडला फ्रीज करून पुन्हा कन्वर्ट करायचं आहे सॉलिडमध्ये. म्हणजे मला लिक्विडला फ्रीज करायला पाहिजे, लिक्विडपासून पुन्हा मला काय मिळवायला पाहिजे, सॉलिड्स मिळवायला पाहिजे. ते मिळवत असताना सुद्धा हे लिक्विड किती असायला पाहिजे, 1 मोल असायला पाहिजे. त्यानंतर याच्यावर बाहेरून एक्झर्ट झालेले प्रेशर पण कॉन्स्टंट असायला पाहिजे. स्पेसिफिक ते 1 ॲटमॉस्फिअर घेतलं जातं, कारण रूमचं सर्वसाधारण प्रेशर किती असतं, 1 ATM. म्हणजे 1 ATM प्रेशर आपण या ठिकाणी वापरलं. 1 ATM प्रेशर वापरून 1 मोल जे लिक्विड वॉटर आहे ज्याचं टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेंटीग्रेड, ते लिक्विड वॉटर फ्रीज करून कन्वर्ट केलं कशामध्ये, मी सॉलिड वॉटरमध्ये कन्वर्ट केलं. तर अशा ठिकाणी जो का एन्थाल्पीमध्ये चेंज होईल, डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पीमध्ये झालेलं चेंज, त्यालाच काय म्हणायचं आहे, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, लिक्विडला आपण कन्वर्ट केलं सॉलिडमध्ये विदाऊट चेंज इन टेम्परेचर ॲज वेल ॲज प्रेशर. ही झाली सेकंड कन्सेप्ट, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. नेक्स्ट काय एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता हे लिक्विड आहे, ह्या लिक्विडला समजा मी हीट केल्यानंतर याचं जे टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड होतं ते टेम्परेचर मी इन्क्रीज करत गेलो, आणि इन्क्रीज करत केल्यानंतर या ठिकाणी त्याचं टेम्परेचर किती झालं, 100 डिग्री सेंटीग्रेड. जरी 100 डिग्री सेंटीग्रेड झाला असेल तरी सुद्धा हे या ठिकाणी कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहे, लिक्विडमध्येच आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एन्थाल्पीमध्ये चेंज झालेला बघायला मिळणार, कारण जोपर्यंत आपण ह्या 0 डिग्री सेंटीग्रेड जे लिक्विड आहे त्याला हीट करणार नाही तोपर्यंत ते 100 डिग्री सेंटीग्रेड पण काय होणार नाही, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एन्थाल्पीमध्ये चेंज झालेला बघायला मिळेल. मात्र इथं जे काय एन्थाल्पी आपण वापरली त्या एन्थाल्पीला आपण काय म्हणू शकत नाही, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनमध्ये घेऊ शकत नाही. फेज ट्रान्झिशनमध्ये काय घेत नाही, कारण इथं फेज बदललेली नाही. इथली फेज लिक्विडमध्ये आहे, इथली सुद्धा फेज लिक्विडमध्येच आहे. त्यामुळे इथं आपण फक्त याला एन्थाल्पी म्हणू शकतो, कारण एन्थाल्पी म्हणायचं कुणाला, हीटमध्ये झालेलं चेंज कॉन्स्टंट प्रेशरला, कारण इथं प्रेशर बदलत नाही, प्रेशर ॲटमॉस्फिअरचं आहे तेवढंच राहतं. म्हणजे याला आपण एन्थाल्पी म्हणू शकतो. मात्र ही एन्थाल्पी आपण फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये किंवा फेज ट्रान्झिशनमध्ये घेऊ शकत नाही. तर पुढे जाऊन काय केलं बघा, हे लिक्विड जे काय केलं मी 100 डिग्री सेंटीग्रेडला हीट केलेलं आहे, याला पुन्हा मी काय केलं, थोडीशी हीट दिली. आणि हीट दिल्यानंतर हे जे लिक्विड होतं 100 डिग्री सेंटीग्रेडमध्ये जे लिक्विड फॉर्ममध्ये होतं त्याचं काय झालं, वेपरमध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे इथं टेम्परेचर आपलं राहिलेलं आहे 100 डिग्री सेंटीग्रेडच, मात्र झालं काय, फिजिकल स्टेट कशामध्ये बदलली, गॅसमध्ये बदललेली आहे. बाहेरचं प्रेशर आहे तेवढा आहे, कारण आपण त्या एखाद्या ठराविक रूममध्ये हा एक्सपेरिमेंट करतोय किंवा हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतो. म्हणजे इथं प्रेशर बाहेरून असणारं या ठिकाणी सेम आहे, टेम्परेचर पण दोन्ही ठिकाणी सेम आहे. फक्त काय झालं, जी फिजिकल स्टेट लिक्विड होती ती कन्वर्ट झाली कशामध्ये, गॅसमध्ये. म्हणजे फेज ट्रान्झिशन झालं. म्हणजे इथं सुद्धा एन्थाल्पीमध्ये काहीतरी काय बघायला मिळेल, आपल्याला चेंज बघायला मिळेल. कोणता चेंज, लिक्विडचं वेपरमध्ये रूपांतर झालं. त्यामुळे याला काय म्हणायचं, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. तर ही एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन 100 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरसाठी किती असते, 40 किलोजूल पर मोल असते.
इथे किती होती फ्युजनसाठी 6.01 किलोजूल पर मोल. आता याच्या बरोबर अपोजिट, कारण आपण बघा व्हेपरायझेशनला काय लिहिलं आहे, लिक्विडचं व्हेपरमध्ये रूपांतर, कंडेन्सेशनला काय लिहिलं आहे, व्हेपरचं लिक्विडमध्ये. म्हणजे आपण समजा आता उलटं आलो, टेम्परेचर आपलं 100 डिग्री सेंटीग्रेडच आहे, फिजिकल स्टेट कोणते आहे, गॅस. त्या गॅसला आपल्याला 100 डिग्री सेंटीग्रेडमध्ये कन्वर्ट करायचं, कशामध्ये, लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे इकडून इकडे येत असताना इथं काय होईल, एन्थॅल्पीमध्ये आपल्याला चेंज बघायला मिळेल, आणि त्यालाच काय म्हणायचं, एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. एक लक्षात घ्यायचं, इकडून इकडे जात असताना हीट आपल्याला ॲड करावी लागते. म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर करताना किंवा लिक्विडचं गॅसमध्ये रूपांतर करताना हीट ॲड करावं लागते. त्यामुळे इकडले जे एन्थॅल्पी आहेत, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असेल, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन, ह्या पॉझिटिव्हमध्ये येतील. आणि पुन्हा जेव्हा आपण पाठीमागे येतो तेव्हा ती ॲब्झॉर्ब झालेली हीट बाहेर पडते, म्हणजे ह्या कशामध्ये असतील, निगेटिव्हमध्ये असतील. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंगचं मॅग्निट्यूड सेम असणार. म्हणजे मगाशी मी फ्युजनसाठी किती म्हटलं, किती अमाऊंट असतं, 6.01 किलोजूल, मात्र हे प्लसमध्ये येतं. जेव्हा आपण पाठीमागे येतो त्यावेळी 6.01च असतं किलोजूल, मात्र ते मायनसमध्ये. म्हणजे इकडून इकडे जाताना एवढी हीट ॲड झाली, परत पाठीमागे येताना तेवढीच हीट बाहेर काय झालेलं आहे, निघून गेलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी पण सेम होतं आणि या ठिकाणी सुद्धा तसंच होतं. ह्या झाल्या पहिल्या 4 कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये आपण कुठल्या भेटल्या, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन आणि एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. लास्ट कोणता, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय, आपल्याला डायरेक्ट सॉलिडला कन्वर्ट करायचं आहे व्हेपरमध्ये. मी हेच घेतलं, हा आईस आहे, असं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, त्याचा अमाऊंट किती आहे, 1 मोल आहे. आता हा सॉलिड मी काय केला, 0 डिग्री सेंटीग्रेडलाच, कितीला, 0 डिग्री सेंटीग्रेडलाच हा जो सॉलिड आहे तो डायरेक्ट मी कन्वर्ट केला कशामध्ये, व्हेपरमध्ये. काय केलेलं आहे, 0 डिग्री सेंटीग्रेडला जो सॉलिड होता तो कन्वर्ट केला कशामध्ये, व्हेपरमध्ये कन्वर्ट केला. म्हणजे डायरेक्ट आपण सॉलिडचं रूपांतर कशामध्ये केलं, गॅसमध्ये केलं. आणि हे करत असताना टेम्परेचर सुद्धा आपण किती ठेवलं, 0 डिग्री सेंटीग्रेड. हे ट्रान्झिशन करत असताना, हा बदल करत असताना या ठिकाणी डेफिनेटली आपल्याला एन्थॅल्पीमध्ये चेंज बघायला मिळणार आहे. दॅट इज डेल्टा एच आपल्याला मिळणार, मात्र तो कोणासाठी आहे, सब्लिमेशनसाठी. म्हणजे काय, सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅसमध्ये केलं विदाऊट चेंजिंग इन टेम्परेचर. त्यामुळे याला काय म्हणायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणायचं आहे. तर अजून एक इथे गोष्ट आपल्या लक्षात येते बघा, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशनच्या बाबतीत किंवा एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन यांच्यामध्ये नेमकं काय रिलेशन असतं. समजा आहे माझ्याजवळ काय लिक्विड आहे, टेम्परेचर किती याचं, 0 डिग्री सेंटीग्रेड. मी काय केलं, हे लिक्विड ह्या गॅसमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच लिक्विडचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, गॅसचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, आणि ह्या लिक्विडला मी बदलले कशामध्ये, गॅसमध्ये. म्हणजे टेम्परेचर मी चेंज केलं नाही, बाहेरून असणारं प्रेशर पण सेमच असणार आहे, फक्त बदलली काय, फिजिकल स्टेट. म्हणजे मी इथं सुद्धा काय म्हणू शकतोय, इथं जे काय एन्थॅल्पीमधला चेंज असणार आहे त्याला सुद्धा मी काय म्हणू शकतोय, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. इथं मग आपल्याला एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन बघायला मिळालं, मात्र हे कितीला होतं, 0 डिग्री सेंटीग्रेडला. इथं सुद्धा एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन बघायला मिळालं, ते मात्र ते कितीला होतं, 100 डिग्री सेंटीग्रेडला. इथलं एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशनची व्हॅल्यू वेगळी असते, इथली वेगळी असते. या ठिकाणी असतं ते एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन किती असतं, 44 किलोजूल पर मोल, आणि इथून इथं असतं ते 45.07 हे या ठिकाणी असतं. म्हणजे इथं थोडंसं जास्त बघायला मिळणार याच्यापेक्षा. तर म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल बघा, जर आपण इथून इथे गेलो तो एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन असं फिरून गेलो तरी आपण ह्या स्टेटला येतो. म्हणजे आपण या ठिकाणी एक गोष्ट लिहू शकतोय, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज नथिंग बट सम ऑफ, कशाची आपण बेरीज करू शकतोय, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. इथं लक्ष येतं आपल्याला, इथून असं डायरेक्ट जाऊ शकतो किंवा आपण अशा पद्धतीनं येऊ शकतो. आता आपल्याला यांच्या डेफिनेशन्स बघायचे आहेत. त्याच्यातली पहिली डेफिनेशन एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. तर एन्थॅल्पी ऑफ फ्युजन कशाला म्हणता येईल बघा, एन्थॅल्पी चेंज ऑकर्स इन कशामध्ये हा एन्थॅल्पीचा चेंज घडतो, ऑकर्स इन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ, कशाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे,
ट्रान्सफॉर्मेशन ऑफ, कशाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, 1 मोल सॉलिड इनटू, कशामध्ये करायचं आहे ते, इनटू ए लिक्विड ॲट विदाउट changing temperature at constant pressure. तर एन्थॅल्पी ऑफ फ्युजन कशाला म्हणायचं, जर आपण 1 मोल सॉलिड सबस्टन्स घेतला आणि त्या 1 मोल सॉलिडचं आपल्याला लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं, आणि हे लिक्विड म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपल्याला कॉन्स्टंट काय ठेवायचं आहे, प्रेशर पण कॉन्स्टंट ठेवायचं, आणखीन टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ह्या 2 गोष्टी कॉन्स्टंट ठेवून जर आपण हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं, तर असं ट्रान्सफॉर्मेशन घडण्यासाठी किंवा घडत असताना जो हीटमध्ये चेंज होतो त्यालाच काय म्हणायचं, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणायचं आहे. इथं एक आपल्या गोष्ट लक्षात येईल की इथं टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे थोडक्यात काय झालं, हे आयसोथर्मल प्रोसेस झाली. त्याचबरोबर प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे आयसोबारिक झाली. म्हणजे ही सगळी जी काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आयसोबारिक कंडिशनला घडून येतात. ही पहिली डेफिनेशन झाली. याच्यावरून आपण बाकीच्या सहज कशा लक्षात ठेवू शकतो, फक्त आपल्याला चेंज काय करायचं आहे. इथं आता फ्रीजिंगमध्ये आपण काय करणार आहे, लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये करणार. त्यामुळे इथं चेंज काय होईल, एन्थॅल्पी चेंज ऑकर्स इन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ, इथं फक्त बदल करायचं. काय, कशाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला, लिक्विडचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे, सॉलिडमध्ये करायचं. म्हणजे हे 2 शब्द फक्त आपण काय केलेत, चेंज केलेत, की डेफिनेशन कशी होते, एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. नेक्स्ट एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन करायचं असेल तर फक्त फिजिकल स्टेट बदलणार, म्हणजे पुन्हा एकदा फक्त इथं चेंज होईल. काय करायचं आपल्याला, व्हेपरायझेशन मध्ये काय होतं, लिक्विडचं रूपांतर व्हेपरमध्ये होतं. म्हणजे इथं असेल 1 मोल लिक्विड इनटू कशामध्ये, इन ए व्हेपर आपण लिहू शकतो किंवा इन ए गॅस, काही चालते. तर ही डेफिनेशन कशाची होणार, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. म्हणजे हे 2 फक्त शब्द आपल्याला चेंज करायचे आहेत. पुन्हा कंडेन्सेशन करायचं झालं तर पहिले फिजिकल स्टेट असणार आहे व्हेपर, दुसरे असणार आहे लिक्विड. म्हणजे इथं चेंज काय होईल, त्या फिजिकलचे स्टेट ज्या इथं लिहिल्या त्या अल्टरनेट होतील. म्हणजे पहिला इथं येणार व्हेपर आणि या ठिकाणी कोणते येईल, लिक्विड. म्हणजे काय, व्हेपरचं लिक्विडमध्ये रूपांतर, त्यालाच काय म्हणायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. लास्ट कोणतं, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, ज्यामध्ये काय होतं, सॉलिडचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये, व्हेपरमध्ये होतं. म्हणजे इथं पहिली फिजिकल स्टेट असणार आहे कोणते, सॉलिड, आणि सेकंड ते आपल्याला बदलून कशामध्ये कन्वर्ट करायचे आहे, व्हेपरमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर अशा पद्धतीने ह्या टोटल 5 डेफिनेशन्स आपल्याला लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कंडिशन्स कोणत्या असायला पाहिजेत, जो कंपोनंट आहे तो 1 मोल पाहिजे, म्हणजे त्याचा अमाऊंट 1 मोल, प्रेशर हे कॉन्स्टंट पाहिजे, आणि हा चेंज घडवत असताना जे काही टेम्परेचर असेल, ज्या टेम्परेचरला हा चेंज घडतो ते टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी कॉन्स्टंट असायला पाहिजे. अशा वेळी आपण यांना काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन. आता जे आपण या ठिकाणी एन्थॅल्पी डिस्कस केल्या, कोणकोणत्या 5 एन्थॅल्पीज होत्या. फर्स्ट वन इज एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अपोजिट एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. नेक्स्ट थर्ड एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन अपोजिट एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. लास्ट कोणते, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. आता हे आपण ते फिगरवरून सुद्धा लक्षात ठेवू शकतो. या ठिकाणी जर आपण विचार केला, पहिली फिजिकल स्टेट आपली सॉलिड आहे, सॉलिडला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लिक्विडमध्ये. सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन करत असताना कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला जे आपण काय करणार, हीट प्रोव्हाइड करणार, त्याला आपण काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, दॅट इज डेल्टा फ्यूज एच. त्याच्याबरोबर आपण अपोजिट आलो, लिक्विडला कन्वर्ट करायचं आहे सॉलिडमध्ये, म्हणजे आपल्याला फ्रीज करायला पाहिजे. त्या ठिकाणी एन्थॅल्पीमध्ये झालेला चेंज काय असणार आहे, एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग असणार आहे. मग इथून इथं जाण्यासाठी जे अमाऊंट लागणार आहे, सेम तेवढंच अमाऊंट इथून इथं येण्यासाठी लागतं. फक्त इकडून सॉलिड टू लिक्विड जाताना तेवढे हीट त्या सिस्टीममध्ये ॲब्झॉर्व होते,
आणि लिक्विड टू सॉलिड येताना तीच काय होते त्याच्यातून इव्हॉल्व्ह होते. एवढंच, फक्त साईन बदलायचं आहे, बाकी मॅग्निट्यूड सेम राहील. त्याच पद्धतीने लिक्विडचं रूपांतर जेव्हा आपण गॅसमध्ये करणार तेव्हा त्याला आपण व्हेपरायझेशन म्हणणार. हा चेंज 1 मोलसाठी 1 टेम्परेचरला आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला जर का केला तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन, दॅट इज डेल्टा VAPH. व्हेपरायझेशनला अपोजिट कोणतं, कंडेन्सेशन. इसका कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशरला 1 मोलचं जर आपण गॅसमधून कन्व्हर्जन कशामध्ये केलं, लिक्विडमध्ये केलं, तर त्या ठिकाणी एन्थॅल्पीमध्ये झालेले चेंज काय म्हणतो आपण, एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. आता इथं मगाशी म्हटलं तसंच यासारखंच काय, मॅग्निट्यूड सेम, अमाऊंट मॅग्निट्यूड सेम, फक्त त्याचं साईन काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. लास्ट एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, याच्यामध्ये सॉलिडला डायरेक्ट कन्वर्ट करायचं असतं गॅसमध्ये, त्यामुळं एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज नथिंग बट द सम ऑफ कशाची बेरीज होणार, ते एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन.